नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. 8 महिन्यापासून खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील फरार पाहिजे आरोपी ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई. दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद उपविभाग पुसद पाहिजे व फरार आरोपी शोध घेत असताना सन 2025 पासून पोलीस स्टेशन वसंतनगर मधील आरमॅकमधील खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील फरार पाहिजे आरोपी मोहम्मद आवेज उर्फ तिड्डा मोहम्मद नजीर हा गायमुख नगर रोड पुसद परिसरात असल्याबाबत नमूद पथकास गोपनीय माहिती मिळाल्याने गायमुख नगर रोड पुसद परिसरात पोहोचून शोध घेऊन पोलीस कौशल्याचा वापर करून अतिशय शिताफीने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव मोहम्मद आवेज उर्फ तिड्डा मोहम्मद नजीर वय 27 वर्षे राहणार पार्वतीनगर पुसद असे असल्याचे यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखांना सांगितले. हाच आरोपी 2025 पासून खुनाच्या प्रयत्नातील गुन्ह्यातील फरार पाहिजे असल्याचे खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेऊन आरोपी मोहम्मद आवेज उर्फ तिड्डा मोहम्मद नजीर वय 27 वर्षे राहणार पार्वतीनगर पुसद तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यास पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन वसंतनगर यांच्या ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी दिले आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद हर्षवर्धन विजय, पोलीस निरीक्षक सतीश चौरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, मुन्ना आडे, संतोष भोरगे, तेजाब रणखाम, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, सुनील पंडागळे, रवींद्र शिरामे, राजेश जाधव सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच सायबर सेल यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.